तुम्ही तुम्ही असं नव्हतं करायला पाहिजे. काय? म्हणजे तुम्ही मला सांगायला हवं होतं ना. काय? हेच की तुम्हाला माझ्याबद्दल काय वाटतं ते. असं कसं सांगणार? असं काय करताय स्वानंदी मॅडम? तुम्ही जर सांगितलं असतं ना तर तेव्हाच माझ्या डोक्यात प्रकाश नसता का पडला आणि तेव्हाच मलाही जाणवलं असतं की मलाही तुमच्याबद्दल असंच वाटतंय. मी ना या बाबतीत जरासा मंद आहे. ओ, माझ्या नवऱ्याला मंद म्हणू नका. नाही, खरं तर मंद नाहीये मी. इनफॅक्ट मी जगातला खूप मोठा लकी माणूस आहे. खूप लकी अशासाठी आहे की माझी बायको म्हणून मला तुम्ही भेटला. आता मला तुमच्यावरती जीव ओतून आयुष्यभर प्रेम करायचंय. जगातली सगळी सुख तुमच्या पायाशी आणून ठेवायचे. मला दुसरं काहीच नकोय. तुम्ही मिळालायत ना, तेच सुख आहे माझ्यासाठी. माझं पण. स्वानंदी मॅडम, थँक्स. कशाबद्दल? तुम्हाला असं वाटत असेल की राजवाडे काही नोटीस करत नाहीत, पण राजवाडे तुमची प्रत्येक छोटी छोटी गोष्ट सुद्धा नोटीस करतात. तुम्ही चंद्रकोर लावलीत माझ्यासाठी. मी आल्या आल्याच ते बघितलं, तेव्हाच लक्षात आलं. मी तुम्हाला सांगितलं होतं की मला माझ्या आईसारखी मुलगी पाहिजे. फार सुंदर दिसते तुम्हाला. खरंच? खूप देखणं दिसताय तुम्ही. अगं बाई, सॉरी सॉरी, चुकले चुकले, चुकीच्या वेळी आले. नाही. समर, एक खूप वाईट बातमी आहे रे. काय झालं? मी आत्ता म्हणजे अगदी सहज स्वानंदीच्या आईला फोन केला होता, तर त्या म्हणाल्या की स्वानंदीचे वडील, त्यांची तब्येत खूप बिघडली आहे, हॉस्पिटलमध्ये नेलं त्यांना.